आमच्या बचत गटाकरता फिरता निधी आपण दुप्पट केला। आज मला सांगताना आनंद वाटतो, महाराष्ट्रामध्ये 65 लाख बचत गटाला आपण जवळजवळ 8-8.5 हजार कोटी रुपये त्या ठिकाणी दिलेले आहेत। आणि बचत गटांना पैसे देताना आनंद याकरता होतो, सगळ्या बँका सगळ्या सोसायट्या म्हणतात आम्ही बचत गटालाच पैसे देऊ। म्हटलं का? म्हणाल्या बचत गटाच्या महिला कधीही पैसे बुडवत नाही, दिलेला एक एक पैसा त्या आम्हाला परत करतात, त्यामुळे त्यांना दुप्पट पैसे द्यावे लागले तरी आमची तयारी आहे। महिलांच्या हाती पैसा गेला, संसाराचे कल्याण होतं आणि अर्थव्यवस्थेचे कल्याण होतं। त्यामुळे वेगवेगळ्या महिला केंद्रित योजनांच्या माध्यमातून आमचे बचत गट असतील, आमच्या उमेद असेल, आमच्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी योजना असतील की ज्याच्या माध्यमातून एक सक्षमीकरण करणं आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे। आणि यातच आपली सगळ्यात महत्त्वाची योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेच्या अंतर्गत आपण दर महिन्याला 1500 रुपये बहिणींच्या अकाउंटमध्ये त्या ठिकाणी टाकतोय। जेव्हा योजना घोषित केली, आमच्या विरोधी पक्षाने विधानसभेत आमच्यावर खूप टीका केली। कोणी म्हणालं फसवी योजना आहे, कोणी म्हणालं 10% लोकांनाही मिळणार नाही, कोणी म्हणालं तुम्ही काय महिलांना लाच देता का, कोणी म्हणालं तुम्ही काय विकत घेता का। बहिणींनो, या नादान लोकांना बहिणीचं प्रेम काय असते हे माहिती नाही। अरे प्रत्यक्ष ईश्वर जरी उतरला आणि त्यांनी बहिणीचं प्रेम विकत घेण्याचा प्रयत्न केला तरी ते विकत घेता येत नाही। हे अनमोल प्रेम आहे, हे प्रेम कोणीच विकत घेऊ शकत नाही। आमच्या बहिणींचं प्रेम हे अनमोल आहे। आम्ही तर हा प्रयत्न करतोय की आपल्या बहिणींचं इतकं निखळ प्रेम आपल्याला मिळतं तर आपणही बहिणीच्या पाठीशी उभं राहता येईल असं काहीतरी केलं पाहिजे। आणि आता त्यांना मी सांगतो, तुम्ही म्हणत होतात ना 10% ही बहिणींना फायदा मिळणार नाही, अरे आता 1.5 कोटी बहिणींना याचा फायदा थेट त्यांच्या खात्यामध्ये पैसा जातोय। 3000 रुपये जवळजवळ 1.25 कोटी खात्यांमध्ये गेलेले आहेत, उर्वरित खात्यांमध्ये देखील पैसा जायला सुरुवात झालेली आहे। तर मंडळी, हे होते राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महिलांसाठी खूप साऱ्या योजना आम्ही लागू केल्या त्या संदर्भात त्यांनी सांगितलं। त्याचबरोबर त्यांनी बचत गटाच्या महिलांना आम्ही निधी वाढवून दिला या संदर्भात पण त्यांनी सांगितलं। तर त्याचबरोबर मंडळी, आता ही योजना आपण बघणार आहोत ती म्हणजे बचत गट। आता यामध्ये ही योजनेचा लाभ आणि सवलत कशी असणार आहे ते पण आज बघणार आहोत। तर येत आहे योजनेचा लाभ आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्र। महिला बचत गटांना त्यांनी घेतलेल्या कर्जात सुमारे 7% सवलत दिली जाते, त्यामुळे महिला बचत गटांना केवळ 4% इतक्या अल्पदराने कर्ज मिळते। आता त्यासाठी पण अर्ज आणि कागदपत्र काय असतात? विवाहित नमुन्यातील अर्ज म्हणजे बचत गटाच्या सदस्यांनी यादी कर्जाशी संबंधित सर्व कागदपत्रे जोडावेत। त्याचबरोबर कर्ज मुदतीत परतफेड केल्याचा दाखला पण त्यांनी जोडावा आणि एकही हप्ता थकवला नसल्याचं प्रमाणपत्र पण त्यांनी यामध्ये जोडावं लागणार आहे। त्याचबरोबर बचत गटाचं खेळतं भांडवल कर्ज म्हणजे काय ते आपण बघणार आहोत। योजनेचा लाभ महिला बचत गटांना बचतीच्या किमान 1 पट व कमाल 4 पट रक्कम एवढं कर्ज मिळू शकते। दारिद्र्य रेषेखालील बचत गटांना अनुदान पण दिलं जातं। आता ते अनुदान आणि त्याच्यासाठी कागदपत्र काय लागतात? तर विवाहित नमुन्यातील कर्ज मागणीचा अर्ज एक लागतो। गट मार्फत विविध व्यवसाय गटाच्या आर्थिक उलाढालीचे ताळेबंद पत्रक पण लागतं। किमान 6 महिने पूर्ण झाल्याचं सक्षम पुरावा देखील लागतो आणि पहिले श्रेणीकरण झालेले प्रमाणपत्र पण लागते। बँक जोडणी झाल्याचं सक्षम पुरावा पण लागतो। बँकेच्या पासबुकची झेरॉक्स पण लागते आणि बचत गटाच्या महिलाची यादी पण लागते। तर मंडळी, अशा प्रकारे ह्या अनुदानाचा ह्या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता। आणि अर्ज कुठं करावा? तर नजीकच्या राष्ट्रीयकृत बँकेत जी राष्ट्रीयकृत बँक असेल त्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही हा अर्ज करू शकता। तर मंडळी, हा फॉर्म होता, हा फॉर्मची आम्ही तुम्हाला माहिती सांगितली। हा बचत गटाचा मागच्या 2 ते 3 महिन्यापूर्वीचा फॉर्म आहे, त्यामुळे तुम्ही आता नवीन जर अपडेट काही आले असेल तर एकदा चौकशी करा आणि त्या पद्धतीने यावर फॉर्म भरू शकता।